गणपतीच्या नैवेद्यासाठी सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 2 वाट्या सुकं खोबरं टाकून थोडंसं गरम करून घेतल्यानंतर 1 चमचाभर खसखस टाकून सुकं खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। नंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी साखर टाकायची, अर्धी वाटी पाणी टाकायचे। साखरेचा आपल्याला पाक न करता फक्त विरघळून घ्यायचे। एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। साखर आपली छान विरघळलेली आहे। साखर आपण विरघळून एक उकळी आणून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स, वेलची आणि जायफळ पूड टाकायची आणि भाजून घेतलेला खीस टाकून घ्यायचा आहे। सर्व जिन्नस छान एकत्र मिक्स करून घ्यायचे। नंतर यामध्ये मिक्स झाल्यानंतर 1 चमचाभर साजूक तूप टाकून तूप टाकून मिक्स करायचंय। थोडंसं मिश्रण आपल्याला डिश मध्ये काढून गोळा होतो का ते पाहायचंय। व्यवस्थित आपला छान गोळा तयार झालेला आहे। कढईपासून मिश्रण वेगळं झाल्यानंतर एका तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे। हाताला तूप लावायचे आणि मिश्रण कोमट असताना याचे छान आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे। तयार आहेत आपले गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी सुक्या खोबऱ्याचे खुसखुशीत लाडू।